नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET 2025 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला झालेली एक्झाम, नुकताच तिचा अंतिम निकाल कालच्या 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला अधिकृत वेबसाईटवरती. आणि महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी मित्र जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहेत किंवा पात्रता फेरीतून पुढे टेटसाठी तयारी करतायत, अशा लाखो विद्यार्थ्यांची आस लागून बसलेला निकाल सरते शेवटी प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये साधारणतः जवळ-जवळ 5 लाख इतके विद्यार्थी वर्ग या परीक्षेला बसले होते आणि त्यामधील फक्त 50,000 विद्यार्थी पात्र झाले. बरोबर? तसं पाहायला गेला तर हा या वर्षीचा निकाल हा खूपच जास्त प्रमाणातला होता. आतापर्यंतचा निकाल साधारणतः 1.5 ते 2% इथपर्यंतचा होता. परंतु पहिल्यांदाच इतिहासात असं घडलंय टी जशी एक्झाम सुरू झाली तेव्हापासून, की 11-11.5% एवढा निकाल लागलाय. तरीही पाहता बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यातून पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये खूपच तफावत आहे. कारण त्या परीक्षेची असणारी काठिण्य पातळी. आणि आपल्याला तर माहिती आहे टी आता अनिवार्य आहे. शिक्षक जे स्वप्न पाहतायत शिक्षक बनण्याचं आणि दुसरी गोष्ट सेवेमध्ये असणारे जे जे काही शिक्षक वर्ग आहे त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठीची जी काही आवश्यकता आहे त्यासाठी टी अनिवार्य आहे. म्हणूनच आता या टीईटीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यासाठीच आपण आता या बॅच संदर्भात डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. नुकतीच सुरू होणारी महागुरु 1.0 बॅच आणि गुरुवर्य 1.0 बॅच यामध्ये आपण ही जी बॅच सुरू करत आहोत. अनेक विद्यार्थी मित्रांच्या शंका होत्या त्या बॅच संदर्भात. जॉईन कशी करायची, बॅच परचेस कशी करायची, त्या सगळ्या विषयीच्या शंकांचं निरसन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती शेअर करा. कारण अनेक विद्यार्थी मित्र आहेत महाराष्ट्र राज्यातले जे स्वप्न पाहतायत पात्रता होण्याचं. आता हे पात्रता मिळवण्याचं स्वप्न खूपच सोपं होणार आहे. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो वारंवार आव्हान करतोय तुम्हाला, खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली महागुरु 1.0 बॅच, ज्यामध्ये पेपर 1 असेल, 2 असेल, परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांचे महत्त्वपूर्ण विषय मराठी आणि इंग्रजी जे पेपर 1 आणि 2 साठी अनिवार्य असणारे विषय अगदीच जास्तीत जास्त अगदी पैकीच्या पैकी मार्क पडण्यापर्यंत मार्गदर्शन सरांचं लाभतंय. आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम लाभते. अनेक वर्षापासून त्यांचं या क्षेत्रामध्ये असणारं योगदान, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महाराष्ट्रातले विद्यार्थी जे पात्रता होण्याचं स्वप्न त्यांचं साकार झाले आणि पुढे जाऊन टेट एक्झाम मध्ये उच्च दर्जाचा स्कोर प्राप्त करून ते शिक्षक सुद्धा आता सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. आणि अशाच शिक्षक वर्गांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे, ज्यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 आणि दोन्ही पेपर देणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही बॅच आहे. पेपर 1 ची फी इथं दिसते तुम्हाला खूपच नॉमिनल. महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये आपण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत परिपूर्ण असं. पेपर 2 ची असणारी आणि दोन्ही मिळून असणाऱ्या परीक्षेची फी सुद्धा दिसते. 13 फेब्रुवारी 2026 पासून ही बॅच प्रत्यक्षात सुरू होत आहे. ऍडमिशन सुरू झालेले आहेत. लिमिटेड जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एकदा का ही बॅच सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुमची तयारी करून घेतली जाईल आणि 100% या वर्षी तुमचं पात्र होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंक संदर्भात सगळे डिटेल देणार आहे. कशा पद्धतीने बॅच जॉईन करायची, अगदी त्याच पद्धतीने जे सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांना अनिवार्य केलेली ही असणारी टीईटी आणि खास त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बॅच सुरू करत आहोत गुरुवर्य 1.0. अगदी सेम इन्स्ट्रक्शन बॅचचं स्क्रीनवरती आहे. मार्गदर्शक गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समवेत सर्वोत्तम टीम. अगदी त्याच पद्धतीने तीही 13 फेब्रुवारी 2026 पासून बॅच सुरू होते. कॉन्टॅक्ट नंबर नोट डाऊन करून घ्या. खाली तुम्हाला स्ट्रीप येते त्याच्यावरही सगळ्या डिटेल दिल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला ज्यावेळी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा एक लिंक करून ठेवलेला मेसेज आहे. त्यामध्ये बॅच जॉईन कशी करायची या संदर्भातल्या 3 लिंक तुम्हाला पाहायला मिळतील. पेपर दोन्ही देणारे विद्यार्थी त्याच्यासाठी बॅच जॉईन करायची असणारी लिंक,
फक्त पेपर 1 देणारे जे फक्त डी.एड असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठीची पेपर 1 ची बॅच आणि पेपर 2 ची जे बी.एड धारक विद्यार्थी आणि दोन्ही ज्याचं क्वालिफिकेशन संपूर्ण असेल यांच्यासाठी दोन्ही पेपरसाठीची असणारी त्या तीनही लिंक जसं तुम्ही लिंक ओपन करा समजा या दोन्ही पेपरची त्यावेळेस तुम्हाला हे पेज ओपन होताना दिसेल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण बॅच डिटेल दिसतील आणि इथं तुम्हाला पे 2600 दिसतील ते तुम्हाला अगदी त्याच प्रमाणे पेपर 2 च्या पद्धतीने तुम्हाला हे पेज ओपन होईल. पेपर 1 चं असेल आणि पेपर 2 चं असेल. आता सगळ्या शंकांचं निरसन होईल, बॅच कशी परचेस करायची वगैरे वगैरे. आता या लिंक थ्रू तुम्ही ज्यावेळेस कोणतीही आता समजा पेपर 2 ची ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा गेट दिस कोर्स म्हटल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. पेज वरती गेल्यानंतर फुल नेम तुमचं टाकायचंय, तुमच्या म्हणजे माहितीसाठी तुम्हाला पूर्ण नाव तुमचं टाकायचं आहे. एक्झाम्पल दिलंय, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि स्टेट ऑफकोर्स महाराष्ट्र. एवढं केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईड वाया, इथं थोडंसं ब्लर दिसतंय तरी सांगतोय, इथे तुम्हाला दिसेल व्हेरीफाय वाया OTP. तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्यावेळेस मोबाईलवरती म्हणा की ईमेलवरती OTP येईल. आता पुढे प्रोसेस काय आहे हे सुद्धा डिटेल देणार आहे. आणखीन तुम्ही डायरेक्टली ज्यावेळेस तुम्ही बॅच सर्च करत असाल त्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट वे काय असणार आहे, पहिल्यांदा प्ले स्टोअर. कुठे जायचं आहे, प्ले स्टोअर वरती. बरोबर, आपण प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्ले स्टोअर हे ऍप्लिकेशन असतं. त्या प्ले स्टोअर वरती जायचं. लोगो दिसतोय द विनर स्टडी सेंटर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, याच्यावरती गेल्यानंतर द विनर स्टडी सेंटर या ऍप्लिकेशन वरती जायचे. सगळ्यात पहिल्यांदा पहिली प्रोसेस करायची, इन्स्टॉल करायचं आहे ऍप. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करावं लागेल कारण बॅच परचेस करायचे, बॅचचे सगळ्या डिटेल तुम्हाला घ्यायचे आहेत. या ऍप वरती गेल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला हे पेज ओपन होताना दिसेल. यामध्ये खूप साऱ्या बॅचेस आहेत. प्रोसेस मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रक्रिया कळून येतील. आता हे पेजेस ओपन झाल्यानंतर तुम्ही विविध कोर्सेस पर्यंत जा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसची नावं दिसतील. इथं टाइप करा टीईटीच्या साधारणतः आपल्या ज्या बॅचेस आहेत जे सुरू करत आहोत, ज्यामध्ये महागुरु 1.0 जी पेपर 1 आणि 2 साठीची असणारी, महागुरु 1.0 जी फक्त पेपर 1 साठी असणारी आणि महागुरु 1.0 ही पेपर 2 साठी. या बॅचेस जी तुम्ही क्वालिफिकेशन नुसार बॅच चूज करणार आहात त्याच्यावरती जा. पुढे जाऊन तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. आता समजा तुम्ही दोन्ही बॅच घेत आहात, इथं तुम्हाला हे पेज ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खालच्या रखान्यामध्ये बघा 2600. आता ते 2600 काय आहेत, का त्या फी आहेत ते पुढेच गेल्यानंतर सगळ्या डिटेल देणार. आता इथे गेल्यानंतर बाय नाव तुम्हाला ऑप्शन येईल. बाय नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारे काय करायचं आहे करू शकता तुम्ही ही बॅच परचेस. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला आता नेट बँकिंग सगळ्यांना माहिती आहे, त्यामध्ये फोन पे असू द्यात, गुगल पे असू द्यात, याद्वारे तर तुम्ही घेणार. त्यानंतर पुढे काय प्रोसेस करा हे पण सांगणार आहे. त्यानंतर स्कॅनर सुद्धा उपलब्ध आहे, तिथं स्कॅनर QR टू पे. आता तिथे ओपन केल्यानंतर समजा काही विद्यार्थ्यांकडे गुगल पे, फोन पे वगैरे नसेल, मग अशा विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकतात. आता ही बॅचेस परचेस करायची असेल तर समजा तो स्कॅनर ओपन करून कोणताही तुमचा मित्र असेल किंवा कुणाच्याही आधार त्या स्कॅनर वरती तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. पुढे काय होणार आहे, आता ही सगळी लिगली प्रोसेस आहे, ही काय पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टी अनलिगली नाही. त्यामुळे आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फोन पे, गुगल पे की कुठल्या स्कॅनर थ्रू केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन झालेला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असतो. सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन केलेला स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे तो तुम्हाला आमच्या टीमकडे शेअर करावा लागेल, जे तुम्हाला जो खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती कॉल केल्यानंतर ते तुमच्याशी कम्युनिकेट करणारच आहेत अगदी बेस्ट वेने. त्यानंतर तुम्हाला याच्यावरती आल्यानंतर तुमचं पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन झालेलं दिसेल, इथं संपूर्ण डिटेल आहे. ह्या खूपच लिगली गोष्टी आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही. बघा इथं कंप्लीटेड दिसते ट्रान्झॅक्शन. आता कोणत्या आता त्या ज्या स्टुडंट विद्यार्थ्यांनी ही बॅच परचेस केली त्याच्या अकाउंटचं डिटेल येईल तिथं. बरोबर, त्यानंतर ट्रान्झॅक्शन आयडी, UPI ट्रान्झॅक्शन आयडी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिलेत. त्यामुळे जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. हा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला उपयुक्त ठरेल शेअर करण्यासाठी. कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला पुढे बॅचेस लगेच परचेस केली जाईल. पुढे
आता इथं दिसतंय हे गुगल पेने ट्रान्झॅक्शन केलंय. आता पुढे जाऊन आता एक बॅच परचेस केली, अगदी त्याचा पॅरलली काय होतंय ते. आता ही पेपर साधारणतः कोणती बॅच परचेस केली, समजा पेपर 2 ची बॅच परचेस केली. त्याची फीस दिसतायत. आता तुम्ही म्हणता 2100 आणि तिथं दिसताना 2184 का आहे, 0.09 का आहे, तिथं सगळे डिटेल आहे. हे तुम्हाला रिसिप्ट मिळेल. हा तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तो तुमच्या म्हणजे जिथं तुम्ही बॅच घेणार आहात तिथं प्रत्येक वेळी तुमच्या स्टोअर राहील ही माहिती. त्यामुळं तुमचा हा रिसिप्ट महत्त्वाचा ठरेल, की तो तुमच्यासाठी एव्हिडन्स असेल, की बा तुम्ही बॅच परचेस केलेली आहे. इथं बघा तुम्हाला सगळ्या डिटेल दिसतायत. तुम्ही बॅच परचेस कधी केली, तुमची अमाउंट किती ट्रान्झॅक्शन झाली, तुमचं पे आयडी काय आहे, तारीख आहे. आता इथं मी नाव थोडंसं हाईड केलंय कारण पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळं. इथं त्याचा ईमेल आयडी आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, नाव आहे. आता प्रत्यक्षात बघा पेपर 2 घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथं त्याची पहिल्यांदा अमाउंट दिसते. ते 18% जीएसटी त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. हँडलिंग फीज ऍड झालेली आहे. टोटल 2184.09 अशी बॅच तुम्हाला त्या पेपर 2 ची परचेस झाली. म्हणजे तुमचं स्क्रीनशॉट ही तुमच्या सोबत असणार आहे आणि विथ तुम्ही जी रिसिप्ट म्हणजे पेमेंट केलेली रिसिप्ट ही तुमच्या सोबत असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्या मागणी केली जाईल तेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी शेअर करू शकता. म्हणजे तुमच्याकडे एव्हिडन्स राहील आणि आमच्या टीमकडे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लीगली फॉलो करता येतील. आणि अशा पद्धतीने तुम्ही बॅच परचेस करणार आहात. लागलीच 13 तारखेपासून ही बॅच सुरू होईल आणि प्रत्यक्षात तुमचं मार्गदर्शनाचं जे आम्ही जबाबदारी घेतलेली ती सुरुवात होईल अगदी दर्जेदार पद्धतीने. मग बाळासाहेब शिंदे सर असतील, विठ्ठल मुंगळे भूगोलचे नाव अगदी ब्रिलियंट असे टीचर्स आहेत, अजित कोलते सर आहेत विज्ञान विषय शिकवणारे, प्रशांत कदम सर राज्यशास्त्र, अगदी तीनही अगदी अनुभवी अशी असणारे. त्याच समवेत शरद जाधव सर गणितामधले मास्टर आहेत, विजय सुरासे अगदी बालमानसशास्त्रांसारखं अगदी दर्जेदार अनेक वर्षाचा त्यांचाही अनुभव, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारं जे व्यक्तिमत्व, त्यानंतर अमोल अंतरकर इतिहासामधलं अगदी नामवंत आणि हुशार असणारे अध्यापक ते सुद्धा तुम्हाला लाभत आहेत. सुमित काकडे सर बुद्धिमत्ता याच्यामधले सुद्धा तुम्हाला अगदी तंतोतंत आणि अगदी योग्य प्रकारे मार्गदर्शन, हे देखील खूपच मार्गदर्शन करणारी तुम्हाला या संपूर्ण बॅच मध्ये. या बॅचेस थ्रू तुमचं स्वप्न साकार होणार आहे मित्रांनो. पुढे ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्ही ही बॅच परचेस करून अध्यापन कार्यामध्ये समावेशित होताल त्यावेळेस 100% ज्यावेळेस प्रत्यक्षात टीईटी एक्झाम 100% साधारणतः या मे जून मध्ये ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. कारण परिस्थिती आपल्याला माहिती आहे, राज्य सरकार आता टीईटी वर्षातून एकदा कमीत कमी जास्तीत जास्त 2दा घ्यायचा कोर्टाचा आदेश आहे आणि या तर वर्षी 100% होणारच. कारण ही आताची झालेली भरती प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर साधारणतः ते शिक्षक रुजू होतील. आता नवीन परत भरती प्रक्रियेसाठी सगळ्यात पहिली प्रक्रिया असते ही टीईटीची होणार आणि त्यासाठी ही बॅच आपली टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तुमचं स्वप्न साकार करणार आहे. यावर्षी नक्की तुम्ही टीईटी पात्र होणार आणि पुढे जाऊन तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार होणार. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. गुड बाय अँड टेक केअर.